भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आपल्याबरोबर आहेत. सर, काय सांगताल? राहुल गांधी यात्रेला येणार होते, मात्र कॅन्सल झाले दौरा त्यांचा, अजूनही निश्चित काही समजत नाही. असं आहे की हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी वारीला येणारच नाहीत याच्याविषयी आम्ही ठाम होतो. पण तरीसुद्धा राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राहुल गांधींना पायी वारीत चालण्याचा आग्रह केला होता. पण माझी माहिती अशी आहे की महाराष्ट्रातल्या अनेक मस्जिदींनी जामा मस्जिदकडे ही तक्रार केली आणि जामा मस्जिदीतनं राहुल गांधींना दरडावून सांगण्यात आलं की हिंदू मतांसाठी तुम्ही जर पायी वारी करणार असाल तर आमच्यात प्रचंड नाराजी होईल आणि आमच्या रोषाची फळं तुम्हाला भोगावी लागतील. आणि म्हणूनच राहुल गांधींनी पायी वारीला येण्याचं टाळलेलं आहे. जामा मस्जिदचा फतवा राहुल गांधी मानतात. असं आहे की गांधी घराणं हे नेहमीच मस्जिद आणि चर्चचे फतवे मानत आलं आहे. ते आजपर्यंत मस्जिद आणि चर्चचाच आदर करत आलेत आणि हिंदूंचा अपमान करत आला आहे. त्याच्यामुळे ही गांधी घराण्याची संस्कृतीच आहे, हिंदूंचा अपमान करणं आणि मस्जिद आणि चर्चचे फतवे मानणं. याबाबत काय माहिती आहे का अधिकृत आपल्याकडे? असं आहे की माझ्या सूत्रांनी मला ही माहिती दिली आहे. मस्जिदीने राहुल गांधींना निरोप दिला आणि राहुल गांधींनी तो राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना कळवला आहे. मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ स्थापन केलेलं आहे, काल वारकऱ्यांनी देखील त्याचं स्वागत केलेलं आहे. काय काय सांगतो? महाराष्ट्रात वारी आणि वारकरी हे एक अतूट नातं आहे आणि महाराष्ट्रात इतक्या यात्रा संपन्न होतात. आषाढी कार्तिकी पंढरपूरला असते, पण राज्यभरात अनेक यात्रा असतात. अशा वेळेला या यात्रांचं नियोजन करण्यासाठी, वारकऱ्यांना सुखसुविधा निर्माण करून देण्यासाठी आणि वारकरी संप्रदायातल्या विविध घटकांकरिता कल्याणकारी योजना आखण्यासाठी आजपर्यंत महाराष्ट्रात कोणतंही महामंडळ, मंडळ, समित्या, आयोग काही नव्हतं. असं असताना महायुतीच्या सरकारने हा एक अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की मुख्यमंत्री वारकरी महामंडळ या ठिकाणी त्यांनी निर्मित केलं आहे. आणि मला अतिशय पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळात वारकरी संप्रदायाकरता अनेक चांगल्या सुखसुविधा निर्माण होतील आणि विविध घटकांकरता कल्याणकारी योजना त्याकरता राबवल्या जातील. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार आणि सबंध महायुती सरकारचं या निर्णयाबद्दल अभिनंदन करतो, या निर्णयाचं स्वागत करतो आणि या महामंडळाकडनं उत्तमोत्तम कार्य होईल अशी अपेक्षा बाळगतो. राहुल गांधींनी आषाढी यात्रेला जाऊ नये असा जामा मस्जिदनं फतवा काढला होता आणि तो फतवा खरं तर राहुल गांधीने ऐकला आणि त्यामुळे त्यांनी यात्रेला येणार नसल्याचा खळबळजनक दावा खरं तर तुषार भोसले यांनी केलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामन मिलिंदसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.